तुमकां सगळ्यांक 2026 सालाची परबी दिता. नवीन वर्स सगळ्यांक बरें सुखाचें, समाधानाचें आनी उत्कर्शाचें वचूये अशें मागता. आजच्या प्रेस कॉन्फरन्साक आमचे बरोबर आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आनीक आमचे पावर मिनिस्टर श्री सुनील ढवळीकर आसात. आजचो विशय जो आसा, जशें फाटल्या काही वर्सांक आमी सादारणशे 3 म्हयन्यांनी किंवा 5-6 म्हयन्यांनी केंद्र सरकाराचे आनी गोंय सरकाराचे एक स्कीम घेवन पावल मारीत आयिल्लें आसा. जे पावल मारलां तें उदरगती खातीर विकास करून घेवपाचो म्हणली. आज आमचे हांगसर जें आसा उलोवप तें विकसीत भारत जी राम जी ही 2025 ही जी स्कीम जी आसा, जी नवीन पद्दतीन, नवीन आकारांत, नवीन रुपांत भारत देशाच्या चड करून ग्रामीण भागातली जनता जी आसा, कामगार लोक, शेतकारी लोक हांचो उत्कर्श बरे पद्दतीन करून घेवचो आनीक विकासाचें एक नवीन पर्व सुरू जावचें पुराय भारत देशांत. जो भारत देश शहरांनी न्ही तर चड करून गांवांनी, ग्रामीण भाग जो आसा पळय न्ही तो गांवांनी विणिल्लो आसा आनी म्हणून भरपूर विकास जावचो. आनी त्या नजरेन ही स्कीम जी आसा पळय न्ही ती एक नवीन रुपांत आधुनीक काळाची गरज लक्षांत घेवन जी रामजी विकसीत भारत 2025 हे सादरीकरण हांगसर केल्लें आसा. आनीक तातूंत भितर गोंयच्या सरकारचो सहभाग आनी इम्प्लिमेंटेशन पार्ट जेणे करून तळागाळांतल्या लोकां कडेन, म्हणजे शेतकाऱ्यां कडेन, कामगारां कडेन, बेकार जे लोक आसात त्या लोकां कडेन ही स्कीम वेगळ्या वेगळ्या माध्यमांतल्यान पावोवपाचें काम. आनी हें पावयता आसतनाच मागीर तातूंतल्यान जो डेव्हलपमेंट जातलो पळय न्ही तो एक अशें म्हणन की रिलायबल सारको नजरे मुखार उरपाचो, पुराय ते मुखार ताजो कितें अस्तित्व उरपाचें अशे प्रकारचे प्रोजेक्ट्स जे ग्रामीण भागांतल्यान घेवंक जाय. तर त्या नजरेन ही स्कीम जी आसा ती रिवायज केल्ली आसा, ताजे बदल केल्लो आसा आनी ह्या स्किमीच्या निमित्यान आज आमी जमिल्ले आसात. हांव तुमकां सगळ्यांक ह्या स्किमीच्या माध्यमांतल्यान येवकार दितां, जेणे करून ग्रामीण भागांतले सरपंच, पंच मेंबर्स, नागरीक, शेतकरी, कामगार ह्या लोकां कडेन ह्या स्किमीची पुराय माहिती म्हणजे कशे पद्दतीन ह्या स्किमीचो फायदो आमचे ग्रामीण भागातले लोक घेवंक शकतले आनी आपल्या कुटुंबाची उन्नती जी आसा, प्रगती जी आसा पळय आनी त्या बरोबरच ग्रामीण भागाची म्हणजे आपल्या वाड्याची, आपापल्या गांवाची प्रगती कशी साधून घेतली ह्या बद्दलची माहिती त्या लोकांक मेळची. आनी म्हणून ही स्कीम आमी आज घेवन आयिल्ले आसात. आनी म्हाका खात्री आसा की माननीय मुख्यमंत्री जे आमचे आसात ते ह्या स्किमी खातीर जे बजेट जे आसतलें 60-40 चें बजेट आसा, म्हणजे प्रोपोर्शन आसा, ताका पयशे खंयच कमी पडून दिवचे नात अशे प्रकारची हांव आशा बाळगितां. आनीक लोकांक एक विनंती करतां, चड करून ग्रामीण भागांतले लोक जे आसा तांकां विनंती करतां की ह्या स्किमी संबंदी जी जॉब कार्ड्स वगैरे तयार करपाक जाय, ती जॉब कार्ड्स तयार करून पंचायत पातळीचेर हाजें प्लॅनिंग म्हणजे निवडून आयिल्ले जे लोक आसात ते लोक आनी झडपी लोक जे आसात पळय न्ही म्हणजे निवडून आयिल्ले जिल्ला पंचायत मेंबर ह्या लोकांनी प्रॉपर प्लॅनिंग करपाचें आनी तें प्लॅनिंग करून हे प्रोजेक्ट जे आसा पळय त्या सरकारा कडेन मुखार अप्रुवला खातीर इम्प्लिमेंट धाडपाचें. आयज दिसाच्या निमित्तान आमचे भितर आमचे पावर मिनिस्टर आसात, हांव तांकांय विनंती करतां की तांणी एक 2 शब्द सांगचे स्किमी संबंदी. नमस्कार सगळ्यांक. ह्या वर्साच्यो शुभेच्छा दिता आसतनाच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जी MNR जी स्कीम आशिल्ली मनरेगा म्हणटा ती स्कीम कंप्लीट चेंज करून लोकार्पण जें केलां तें जर पळयत जाल्यार म्हाका दिसता विकसीत भारत ह्या शब्दाचो अर्थ ह्या स्किमींतल्यान आमकां पळोवपाक मेळटलो. कारण सुरवातीच्या काळांत ती जवाहरलाल रोजगार योजना चेंज करून मनरेगा केली आनी त्या नंतर मनरेगा 2024 चालू जाली आनी त्या नंतर आज परत विकसीत भारताच्या हेचेर जी रामजी ही स्कीम चालू जाली. आनी हाजें सगळें श्रेय जें आसा तें आमचे युनियन मिनिस्टर्स जे आसा तांणी हें बील पास केलें 2025 आनी सबंद भारतभर ज्यो स्टेट आसा तांचे चीफ मिनिस्टर आसा तांणी हें इम्प्लिमेंटेशन करपा खातीर मोठ्या ह्याणें तपश्यान चालू केलें. आतां आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान सबंद गोंयांत ही स्कीम परिवर्तनाची स्कीम चालू करपा खातीर तयारी केल्या. आज ह्या परिवर्तनाच्या स्किमीक उलयता आसतना खुबश्यो गोश्टी
तुमच्या मुखार येतल्यो. एक म्हणजे पयलीं जे 100 days म्हणून आशिल्ले ते 125 दीस जाल्ले आसा. आनी हे 125 दिसांचो पगार जेन्ना प्रत्येक गरीब कुटुंबा कडेन पावतलो तेन्नाच विकसीत भारताक आदार जातलो अशें ह्या स्किमीच्या माध्यमांतल्यान जाता. दुसरे गोश्ट आसा ती हाय लेवल एम्प्लॉयमेंट गॅरंटी. हातूंतल्यान वेगवेगळे गोश्टी तयार करपाक जाता, वेगळ्यो गोश्टी मुवमेंट जावंक शकता आनी त्या खातीर तो प्रयत्न ह्या स्किमींतल्यान केल्लो आसा. तुमकां एक प्रश्न येतलो की ही जी MNR जी स्कीम आशिल्ली ती कित्याक बंद केली काय म्हणून. हो प्रश्न तुमचो नक्कीच येतलो. पूण ती स्कीम 2004 जी केल्ली ती आज आउटडेटेड जाल्ली आसा. ही स्कीम जेन्ना केल्ली तातूंत खूब लूप होल्स आशिल्ले आनी ते लूप होल्स सगळे कुशीन काडून नवी स्कीम करून नवें नांव दिवन हे परिवर्तनाचें जें काम आसा तें माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीन देशा मुखार दवरिल्लें आसा. आनी तातूंतल्यान जें कितें पळय पयशे खावपाच्यो गोश्टी आसा, जी कामां करपाची कामां केल्या म्हणून दाखयल्या पूण ती कामां करूच ना अशें स्टेटींनी केलें आसा, तें सगळें बंद करप. पयशे डायरेक्ट तांचे एकावंटां वता. पयलीं पयशे सगळे एकावंटां वचनाशिल्ले. सादारण आतां जेन्ना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीन जे गव्हर्मेंट आयलें तेन्नाच 99% सादारण पयशे एकावंटां वचपाक लागले. आनी त्या खातीरूच ह्या स्कीम जेन्ना इम्प्लिमेंट जातली तेन्ना हे सगळे जे गरीब लोक जे 125 दीस काम करतले तांचे प्रत्येकाच्या घरांत आधार म्हणून तांच्या एकावंटाक पयशे येतले आनी तातूंतल्यान एक नवीन विकसीत भारत आमकां पळोवपाक मेळटलो. ह्या स्किमी अंडर वेगवेगळे गोश्टी प्लॅनिंग आमी करूंक शकता. पंचायत लेवलार जें काम आसा तें आमी वाडोवंक शकता. त्या शिवाय ह्या स्किमी अंडर प्रोजेक्ट काम करूं येता. जे प्रोजेक्ट 60-40 म्हणजे जशे बाकीचे प्रोजेक्ट आमचे गोंयचे गव्हर्मेंट करता 60-40. 60 आमकां युनियन मिनिस्ट्री दिता, युनियन गव्हर्मेंट दिता, 40% स्टेटीचे आसा. तशेंच ही स्कीम तयार केल्ली आसा आनी तातूंतल्यान आमची जबाबदारी जाता. जेन्ना स्टेटीचे पयशे जेन्ना तांकां वता तेन्ना स्टेटीची जबाबदारी जाता इम्प्लिमेंटेशन सारकें जाता की ना हें पळोवपाचें. आनी त्या खातीर हें सगळें काम हाचे फुडें माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताच्या आदारान सबंद गोंयभर रुरल एरियेत राबयिल्लें गेलें वतलें आनी ताची बेनिफीट रुरल एरियेक मेळटलें. हाचे फुडलें जें कितें डिटेल आसा ताचे विशीं माननीय मुख्यमंत्री उलयतले. देव बरें. नमस्कार. आयच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमच्या सगळ्यांचे परत एकदा हांव स्वागत करता आनी खासा करून आयच्या आमच्या प्रेस कॉन्फरन्साक WRD मिनिस्टर मिस्टर सुभाष शिरोडकर तशेंच आमचे पावर मिनिस्टर मिस्टर सुदीन ढवळीकर हे आसात. NDAच्या सरकारात घेतलेले पावल उचललेले पावल हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या लिडरशिपीच्या सकयल आनी आमचे रुरल डेव्हलपमेंट मिनिस्टर शिवराज सिंग चौहान हांच्यांनी जे नवें बिल पास केलें विकसीत भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन म्हणजेच VBG रामजी हे विकसीत भारत जी रामजी बिल 2025 हाजे गोंय सरकारच्या वतीन हांव स्वागत करता. गोंयच्या सगळ्यांच्या लोकांच्या वतीन स्वागत करता. आनी हाज्या पयलीं आमच्या दोनूय मिनिस्टरांनी ह्या बिलाच्या बद्दलूय तुमकां ब्रीफ केलें. हांव थोडक्यात ह्या बिलाच्या बद्दल सांगता आसतना ह्या बिलाचो संक्षिप्त रित्या कसो चड रित्या गोंयच्या लोकांक आनी हितूर काम करपी लोकांक फायदो जातलो तें हांव तुमच्या मुखार दवरता. एक म्हणजे 100 मॅन डेज टू 125 मॅन डेज हो डायरेक्टली तांकां चड 25 दीस काम मेळटलें कन्फर्म म्हणजे 100 दिसां वयल्यान 125 दिसां पर्यंत काम मेळटलें. हें स्पेशली ग्राम रोजगार कार्ड हें कोणाक मेळटलें हें स्पेसिफाय केलां ह्या फावटी. एक म्हणजे सिंगल वुमन, परत दिव्यांग आनी वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स आनी सिनियर सिटीजन फ्रॉम द 60 years टू अप टू 70 years दोज हू आर रेडी टू वर्क हें तांच्या खातीर जें काम आसा हें हातूंतल्यान मेळटलें. इट इज एन आमी जेका म्हणटा की फर्स्ट प्रिफरन्शियल ग्रुप सुद्दां अशा पद्दतीन जे गांवांनी काम करता ताज्या खातीरूय बी हें काम हें खासा करून मेळटलें. हाजी 4 कॅटेगरीनी हें काम जें आसा हें डिवायड केलां. कारण एकंदर जेन्ना विकसीत भारत विकसीत गोवा हें जर स्वप्न साकार करतलें आसत जाल्यार स्पेसिफीक त्या ग्रुपांनी काम त्या टायपचें काम घेवप आनी जेका आमी म्हणटा की नेशन बिल्डींग गोंयच्या विकासा खातीर काम घेवप हें आसल्या कारणान वॉटर सेक्युरिटी अँड कन्जर्वेशन्स म्हणजे बंद चेक डॅम्स आनी रेन वॉटर हार्वेस्टींग ह्या कामाचेर हो हेतूंतल्यान भर दितले.
सगळ्यांत कोर इन्फ्रास्ट्रक्चर जाका आमी म्हणटा गांवांत ज्या जाग्याचेर आतां पर्यंत थोड्या जाग्यांचेर काही पांय वाटो आसतल्यो 1-2 घरां आसा थंय सुद्दां जाल्यार थंयसरूय बी आमी म्हणजे कच्चा रोड जाका म्हणटा किंवा एखादो कल्वर्ट जर आमकां करचो पडलो आसत जाल्यार ती कामां आमी हातूंतल्यान घेतली. तितूंतल्यान नेक्स्ट इज एन लायव्हलीहूड रिलेटेड जेणे करून वेगवेगळ्यो लायव्हलीहूड्स गजाली ज्यो आमी तांकां ट्रेनींग दिता शिकयता त्यो गजाली ह्या कॅटेगरींत घेतले. आनी क्लायमेट रेजिलंट वर्क्स म्हणजे हांव लायव्हलीहूड सांगता आसतना मार्केट कॉम्प्लेक्स आनी स्कील डेव्हलपमेंट रिलेटेड काम हे लायव्हलीहूडाच्या अंतर्गत येतले. क्लायमेट रेजिलंट वर्क्स इट इज टू प्रिवेंट फ्लड्स आनी सॉयल इरोजन. गोंय कोस्टल स्टेट असल्या कारणान अशा पद्दतीच्या कामाचो खुबशे फावटी खूब स्कोप उरता. ते प्लॅन करून काम आमकां ह्या अंतर घेवपाक मेळटलें. म्हाका दिसता वेगवेगळ्या स्टेटींतल्यान हातूंतल्यान विशेश करून आमी पळयता की जे काम जी रामजीचे वर्कर्स हे रेगुलर जर काम दिवपाक लागले विशेष करून आमी जेन्ना म्हणजे हार्वेस्टींग किंवा भात लागवड हे दोनूय सिजन जेन्ना आसता आनी त्याच वेळार जर हांकांय काम दिलें आसत जाल्यार थंयसर वर्कर मेळना. म्हणून 60 days खंयचे बॅन दवरपाचे हो रायट स्टेटी कडेन उरता. आनी तो रायट स्टेटी कडेन आसल्या कारणान विशेश करून शेतांनी काम करपी जे कामगार आसतात तेच हांगासर एसोसिएट जाल्ले असतात. त्या ती शेतांनी कामगार मेळपाक जाय म्हणून 7 दीस खंयचे बॅन दवरपाचे हो स्टेटी कडेन आसल्या कारणान पर्टिक्युलरली ते 7 दीस हे जे आहा बॅन दवरपाचें काम हे राज्य सरकार करतले. हाजी फायनान्शियल आनी फंडींग पॅटर्न्स हो सातत्यान 60-40 राज्या खातीर उरता. 40% हाजें प्रोविजन हे राज्य सरकार हे सातत्यान करतले. आमी हातूंतल्यानूय पळयता की हाजो इन्फ्रास्ट्रक्चर पार्ट म्हणजे हातूंतल्यान फंडींग दिता आसतना सुद्दां हाजो मॅक्झिमम 40% इज फॉर द मटेरियल अँड 60% इज फॉर दोज हू आर एक्च्युअली वर्कींग. अशा पद्दतीन हेजी कामां आसता. म्हणून ही कामां काही प्रमाणात बऱ्याचशा स्टेटींनी जेन्ना पळयली आसत जाल्यार ती वेगवेगळ्या पद्दतीची खूब मोठे फ्रॉड्स दिसून आयले. तशें जावचें न्ही म्हणून हातूंतल्यान ट्रान्सपरन्सी बाय युजींग द डिजिटल टूल्स AI GPS मोबायल आनी अशा वेगवेगळ्या पद्दतीच्यो म्हणजे टू स्टेरींग कमिटीज वीच इज हेडेड बाय द CS हेंय करपाचें आतां पर्यंत थारायलां. जेणे करून हातूंतल्यान अशा पद्दतीन म्हणजे म्हाका दिसता की अशा पद्दतीची कामां जावची ना. सांगपाक खूब खोस भोगता. तुमी जर हाजो पोर्टल पळयलो म्हणजे फाटली जी रामजी स्कीम आसतली हातूंतल्यान गोंयाच्या बाबतींत खंयचेंच काम फाटल्या 3 वर्साच्या बाबतींत केन्नाच फ्रॉड जावंक ना किंवा खंयचें तेजें लॉस जावंक ना. इतर स्टेटींनी जर तुमी पळयशात काम करिनासतना पयशे डिस्ट्रिब्यूट केले वेगवेगळे डिस्बर्समेंट जाले त्या पोर्टलाचेर दिसून येता. म्हाका सांगपाक आमी प्रॉम्प्ट रित्या काम करता आसतना हाज्याय फुडें आनी खूब बऱ्या पद्दतीन हें काम करपाक शकतले. आतां पर्यंत आमी फाटल्या 2022-23, 23-24 आनी 24-25 ह्या वर्सा जवळपास आनी सगळीं आतां 25-26 इन्क्लुडींग 800 पेक्षा चड कामां आमी हातांत घेतल्या. मोर दॅन 50% कामां तेज्या पेक्षाय चड कामां ही आमी पुराय बी केल्या. एक एकदां ती एवरी इयर ती कामां कंप्लीट जायना थोडीशी कॅरी फॉरवर्ड जाता वेरियस हाज्या खातीर. बट ही आमी पुराय करपाक शकले. जेणे करून ग्रामीण भागात जशें आमचे बाप्पा सुभाष शिरोडकर मंत्री यांच्यांनी जशें म्हटलें की ग्रामीण भागाचो विकास करपा खातीर म्हणजे ह्या जी रामजी ह्या स्किमीचो खूब मोठो फायदो हो आमकां जावपाक शकता. तेजो बेनिफिट्स हो आमी खूब मोठ्या प्रमाणांत घेतले. रुरल इकॉनॉमी डेव्हलप करपा खातीर हाजो खूब मोठ्या प्रमाणांत आमकां बेनिफिट्स जातलो. म्हाका दिसता न्यू स्कीम ही फार्मराकूय बेनिफिट्स जातली जेणे करून फार्मराक तेजो गॅरंटीड लेबर एवेलेबल जे जावपाक जाय ते जातले. आमकां प्रिवेंटींग वेजीस इन्फ्लेशन नाल्यार अननेसेसरी एकदां तांचे पयशे तांकां वाडोवचे पडटा ते पळयतले. त्या खातीर म्हाका दिसता ह्या सगळ्याच्या बाबतींत करता आसतना भर जो आसतलो म्हणजे क्लायमेट रेजिलन्सान काम करता आसतना तेजो बेनिफिट्स हो आमकां चड मोठ्या प्रमाणांत जातलो. म्हणून हांव परत एकदां ह्या बिलाचें गोंय सरकारच्या वतीन स्वागत करता. जी रामजी बील हाज्या बद्दल मिसइंटरप्रिटेशन करपाचो जो काही लोकांनी अजेंडा चलयल्लो आसा आमी हो अजेंडा खंयसरूच आमचें कोणूच खपोवन घेवचें ना. कारण येयल्या नवीन बिलाचें स्वागत करता आसतना तें बील हे तेजो चडांत चड बेनिफीट ग्रामीण भागात कशा पद्दतीन वापरपाचो हाजो चड बेनिफीट जो आसा आमच्या लोकांक कशाक दिवपाचो हाजो कंप्लिटली मॉनिटरींग एज अ चीफ मिनिस्टर एंड एज अ RDA मिनिस्टर हांव स्वता हाजो करतलो. म्हाका खात्री आसा की आमी पळयता की आतां पर्यंतचे वुमन पार्टिसिपेशन 48% आशिल्लें. हाजें जर इन्क्लुडींग आमी फोकस केलो जाल्यार इट वील इन्क्रीज अप टू द 56% ते इन्क्रीज जातलें. इट शूड बी द आधार सीडेड एक्टीव वर्कर्स आमी म्हणटा की 76 lakhs आशिल्ले इट वील गो अप टू द 12 crores हाजे पर्यंत वचूं शकता.
हाजी कामां किंवा जिओ टॅगिंग परत ई पेमेंट आनी इंडिविज्युअल एसेट्स हाजेर ह्या बिलांतल्यान हो भर हो विकसीत भारत जी रामजी बील हातूंतल्यान करतले हाजी खात्री आहा. हाजें म्हणजे फाटलें जेन्ना ऑब्जर्वेशन दिसून आयलें तेन्ना 23 स्टेटींनी फायनान्शियल इयर फाटल्याच फायनान्शियल इयराक हेजी एक्चुली ज्या पद्दतीन एक्सपेंडिचर सँक्शन जाता त्या पद्दतीची फायनान्शियल सबमिशन तेंच्यांनी करपाक जाय आसलें तें करूंक ना. म्हणूनच म्हणजे मिस एप्रोप्रिएशन वीच इज एप्रॉक्सिमेटली 193 crores ऑफ रुपीज मिस एप्रोप्रिएशन फाटल्या एका फायनान्शियल इयराक एन्युअली हे देश पातळीचेर दिसून आयलें. म्हणून केंद्र सरकारान घेतलेलें पावल हे इट इज एन टुवर्ड्स द अकाउंटिबिलिटी आनी हे लोकांक ऑलमोस्ट म्हाका दिसता चड फायदो दिवपा खातीर हे खूब म्हत्वाचें आसा. ह्या बिलाचो वेगवेगळ्यो गजाली इवन दो आय सबमीट माय प्रेस नोट टू ऑल ऑफ यू सो दॅट यू कॅन गो इन डिटेल हातूंतल्यान वचून तुमी ह्या बद्दल अवेरनेसूय मोठ्या प्रमाणात करूं शकता. हांव गोंयच्या आमच्या सगळ्या 191 ग्रामपंचायती आनी जिल्हा पंचायत सदस्य तांकां आव्हान करता की तांच्यांनी म्हणजे जी रामजी ह्या कॅटेगरीच्या अंतर्गत आपापले प्रोजेक्ट घालपा खातीर तांच्यांनी आयडेंटिफाय करचे. आमचे कन्सर्न RDA डिपार्टमेंट इज इन टच विथ द डायरेक्टली विथ द पंचायत जिल्हा पंचायत मेंबर्स तांच्यांनी तेजे सबमिशन्स करचे. डेफिनेटली आमी जितके तुमी प्रोजेक्ट धाडटा ते केंद्र सरकारा कडेन धाडून माननीय शिवराज सिंग चौहान जी इज व्हेरी एक्टीव मिनिस्टर्स आनी स्वता जेन्ना जेन्ना दिल्लींतल्यान मेळटा तेन्ना RDAचे खंयचेय प्रोजेक्ट्स आसात ते धाडात. म्हाका सांगपाक खूब खोस भोगता की आयज पर्यंत तेच्यांनी आमचो खंयचोच प्रोजेक्ट धाडलेलो RDAंतल्यान दवरूंक ना. आमी बऱ्यांतले बरे प्रोजेक्ट हे हातूंतल्यान सँक्शन करून घेवपाक शकतले. हांव आमच्या सगळ्या पंचायतींक परत एकदां आव्हान करता तेंच्यांनी एक्टिवली सगळ्यांनी हेजेर काम करचें आनी सगळ्या पंचायती खातीर RDAचो फंड्स आमकां 60-40 ह्या रेशोंतल्यान हो दिवपा खातीर आमी सक्सेसफूल जातले. मैं आज के इस अवसर पर मैंने विकसित भारत जी रामजी बिल 2025 इस बिल का स्वागत करता हूं. ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में माननीय शिवराज जी सिंह इन्होंने जो इस बिल पारित किया है, इस बिल का गोवा सरकार के लोगों की तरफ से और गोवा के लोगों की तरफ से मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं. डेफिनेटली इसका फ़ायदा हम गोवा के 191 ग्राम पंचायत और जिला पंचायत मेंबर इसका करके लेंगे. इस बिल के तहत जो 100 मैंडेट्स टू 125 मैंडेट्स जो ज़्यादा काम लोगों को मिलेगा, इसका भी मैं स्वागत करता हूं. और स्पेशली द ग्राम रोजगार कार्ड्स टू द सिंगल वुमेन, दिव्यांग्स, ladies and vulnerable tribal groups and senior citizens from the 60 and above up to the 70, those who can work, and first preference is given these groups. Second is the 4 categories of the work in line with the Vikasit Bharat 2047 और विकसित गोवा 2037. इसके लाइन के ऊपर इट इज एन वाटर सिक्योरिटी और कंजर्वेशन स्पेशली फॉर द बंद, चेक डैम्स एंड द रेन वाटर हार्वेस्टिंग, इनके लिए हम काम लेंगे. सेकेंड इज द कोर इंफ्रास्ट्रक्चर विच इज एन कच्चा रोड्स और द कल्वर्ट्स विच विल बी द कंस्ट्रक्टेड इन टू द रूरल एरियाज, इसके लिए भी इसका मैं स्वागत करता हूँ. और द लाइवलीहुड रिलेटेड विच इज एन मार्केट कॉम्प्लेक्स हो या इट इज डिफरेंट स्किल बेस्ड प्रोग्राम स्पेशली फॉर द रूरल वुमेन एंड द रूरल यूथ हु आर इंटरेस्टेड इन दिस टाइप ऑफ लाइवलीहुड एक्टिविटीज़, इनके लिए इससे प्रोजेक्ट हम लेंगे. एंड फोर्थ वन विच इज एन क्लाइमेट रेजिलेंट वर्क, गोवा बीइंग द कोस्टल स्टेट and we will to prevent the flood or the soil erosions, we can take the different types of work through this climate resilient funds of the RDA department. जो 60 days का नो वर्क काम है, we will state will finalize during the हार्वेस्टिंग और हार्वेस्टिंग के सीज़न के ऊपर, ग्रोइंग सीज़न के ऊपर हम इसके ऊपर बैन रखने से इसका फ़ायदा फार्मर्स लोगों को ज़्यादा मिल जाएगा. फाइनेंस फंडिंग पैटर्न विच इज इन 60-40, गोवा ऑलवेज वी विल मेक द प्रोविजन ऑफ द 40% ऑफ द फंड्स फॉर द RDA रिलेटेड वर्क. मुझे लगता है इस काम में देर इज़ वेरी मच ट्रांसपेरेंसी बाय यूजिंग द AI डिजिटल टूल, GIS मैपिंग और जो 2 स्टेयरिंग कमेटी की बात की है, इससे इस बिल का ज़्यादा फ़ायदा सब लोगों तक हो जाएगा. मैं फिर एक बार विकसित भारत जी रामजी बिल 2025 ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जो बिल पारित किया है, पूरे देश भर में इसका फ़ायदा हो जाएगा. और डेफिनेटली गोवा के लोगों की तरफ से मैं मोदी जी और माननीय मंत्री शिवराज सिंह जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूं. और ज़्यादा से ज़्यादा जी राम जी बिल 2025 के तहत जो आगे आने वाले फाइनेंशियल ईयर के लिए प्रोविज़न रखते हुए हम पूरे हमारे जो ग्रामीण गोवा हैं, वे विकसित गोवा की जो बात कर रहे हैं, स्वयंपूर्ण गोवा की जो बात कर रहे हैं, उस स्वयंपूर्ण गोवा में जी राम जी बिल का हमें ज़्यादा बेनिफिट होगा. और मैं खुद एज ए चीफ मिनिस्टर और RDA बीइंग एज RDA मिनिस्टर इसका बेनिफिट हम करके लेंगे. बस यही कह के फिर एक बार मैं अभिनंदन करता हूँ.
तशी पॉलिसी जी आसा पळय न्ही ही आजून डिसायड जाल्ली ना. म्हणजे हें जातलें कशें आसा इंडिविज्युअल एखाद्या फार्मराक बेनिफीट दिवपाचें. बट आमी कम्युनिटी फार्मिंगाचो विचार जेन्ना करता पळय न्ही डेफिनेटली आमी तेजो विचार करतले बिकॉज दॅट वी आर इनवॉल्विंग बाय अवर जिल्हा पंचायत म्हणून म्हटलें. कारण इट इज नॉट टू गिव द बेनिफीट फॉर द इंडिविज्युअल फार्मर, इट इज फॉर द कम्युनिटी फार्मिंग आमी विचार करतले. इट इज डेफिनेटली जितके प्रोजेक्ट आमी हातात घेता तेजो 40% जो आसता हो स्टेटीचेर येता. लास्ट इयरचे बजेटरी प्रोविजन्स आमी जे केल्ले तातूंतल्यान हाजो म्हणजे इट इज a 60-40 रेशो. ना हाजे पयलीं खंयचीच जॉब कार्डां कॅन्सल जावची ना. ती आमकां फक्त एकदां रिवायज करची पडटली. कोण हितूर वॅलीड आसा काय ना तो. जर इनवॅलीड कोण आसत जाल्यार ताका तातूंतल्यान काडून उडयतले बाय प्रिफरींग द इनकम लिमीट ऑल्सो अँड रेस्ट ऑल अदर द क्रायटेरिया ऑल्सो. म्हणजे जाल्लें कितें आसा एकदां म्हणजे मोर दॅन 75 एज जाल्यार ताजेंय नांव बरयल्लें आसा. म्हणजे गोंयांत सहसा खूब कमी आसा. पण चुकून जर कोण तशें आसत जाल्यार ताजें नांव कॅन्सल जातलें. नवी स्कीम जी ऑलरेडी इम्प्लिमेंट जाल्या ताजे प्रोजेक्ट जे आसा ते प्रोजेक्ट जे आमी फाटल्या मनरेगाच्या अंडर धाडलेले ते तेज्या अंडरूच चलतले. नवी स्कीम ऑलरेडी स्टार्ट जाली. आतां जितके आमी प्रोजेक्ट धाडटले ते जी रामजीच्या अंतर्गत धाडटले. ते पास जावन येना फुडें ते हांगासर इम्प्लिमेंट करतले. गतीशक्ती इट इज ऑलवेज देर. वी आर मॅपिंग इट ऑन द प्लॅटफॉर्म्स. आमी जाका म्हणटा की नवीन बारीक रोड सुद्दां जरी करपाचो जालो आसत जाल्यार आयज काल तो आमी गतीशक्तीचेर मॅप करता. म्हणून एखादो हेजेर सुद्दां जर एखादो बारीक रोड कल्वर्ट घेता वीच इज कनेक्टिंग बिटवीन द 2 डिफरंट विलेजीस जाल्यार तो गतीशक्तीचेर मॅप जातलो. हातूंत जिल्हा पंचायतीच्या सदस्यांक सुद्दां तांच्यांनी बी अशें आपल्या जर जिल्हा पंचायत हितूंतल्यान दिसता आसत जाल्यार तांच्यांनी बी हे प्रोजेक्ट हे खंयचो प्रोजेक्ट आपूण घेता हाज्या विशयी आमच्या डायरेक्टली RDA डिपार्टमेंटाक बरोवं येता. दे हॅव ऑल्सो रायट डायरेक्टली टू रायट टू द जिल्हा आमचे RDA डिपार्टमेंट. हांवें लास्ट इयर ते घेवपाक सुरवात केला. हे फावटीची तेंची ट्रेनिंग जाली काय रोखडीच तेंची डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी जी आसा पळय न्हू ह्यो मिटिंग्स हांव घेवपाक लायतलो. हे कामां खूब इम्पॉर्टंट आसा. एक कशें आसता सांगता हांव हे कंप्लीट काम जें आसता पळय न्ही हे GI टॅग्ड आसता किंवा मॅप्ड आसता त्या तिचें डुप्लिकेशन जावपाचो प्रश्न येयना. हाज्या फुडें म्हणजे प्रत्येक काम जें आसा पळय न्हू हें मॅप्ड जाता ऑलरेडी. आतां जेन्ना गतीशक्तीचो जो विशय सांगलो पळय न्ही त्या खातीर डुप्लिकेशन जावपाचो चान्सीस जे आसा हे ऑलमोस्ट इट इज 0 जाल्ले आसा. मिनिमम वेजीस रोमियो लेन संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जो रिपोर्ट सादर केला तो सार्वजनिक सरकारनं करावा असं विरोधकांची मागणी. आयची माझी प्रेस कॉन्फरन्स स्पेशली फॉर द जी रामजीचेर आशिल्ली. थँक्यू.